नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं नवीन अशा भागामध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण चालू घडामोडीवर चर्चा करणार आहोत। नोंदणी विभागातील परीक्षा लवकरच येणार आहे, तर त्यासाठी जेवढे काही महत्त्वाच्या चालू घडामोडी आहेत त्या सर्व आपण या व्हिडिओमध्ये कव्हर केलेल्या आहेत। मित्रांनो, व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा। एकूण 250 चालू घडामोडीची प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। सोबतच हे PDF तुम्हाला टेलिग्राम चॅनलला अगदी मोफत डाउनलोड करायला मिळेल। आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका चॅनलला। महत्त्वपूर्ण व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर या ठिकाणी मिळून जातील। वेळ वाया न घालता सुरुवात करूयात आपण आजच्या व्हिडिओला। या ठिकाणी पहिला प्रश्न आपला असणार आहे, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेच्या अंमलबजावणीत कोणते राज्य अव्वल ठरलेले आहे? योग्य उत्तर आहे महाराष्ट्र हे राज्य या ठिकाणी अव्वल ठरलेलं आहे। त्याविषयी महत्त्वाचे मुद्दे पाहूयात आपण। महाराष्ट्रामध्ये एकूण 22,010 प्रकल्पांना या ठिकाणी मंजुरी मिळालेली आहे। त्यातल्या त्यात महाराष्ट्रातील संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक जास्त प्रकल्पांना मंजुरी या योजनेअंतर्गत मिळालेली आपल्याला पाहायला मिळते आहे। तर बिहार हे राज्य अंमलबजावणीमध्ये दुसरे सर्वात अव्वल राज्य या ठिकाणी ठरलेलं आहे। दुसऱ्या क्रमांकाचं राज्य हे बिहार ठरलेलं आहे। तर हे पण माहिती असू द्या, परीक्षेमध्ये तुम्हाला दुसरं राज्य पण या ठिकाणी विचारलं जाऊ शकतं। प्रश्न दुसरा आहे या ठिकाणी आपला, भारत आणि कोणी या वर्षीच्या अखेरपर्यंत मुक्त व्यापार करारावर स्वाक्षरी करण्याचा निर्णय घेतलेला आहे? तर भारत आणि युरोपीय महासंघाने मुक्त व्यापारावर स्वाक्षरी करण्याचा या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे। युरोपीय महासंघाबद्दल महत्त्वाची माहिती जर आपण पाहिली तर एकूण 27 देशांचा समावेश हा युरोपीय महासंघामध्ये होतो। एकूण युरोपीय महासंघाच्या अधिकृत भाषा या 23 आहेत आणि युरोपीय महासंघाच्या ज्या कामकाजाच्या भाषा आहेत या 3 आहेत, इंग्रजी, फ्रेंच आणि जर्मन। या भाषांचा वापर हा युरोपीय युनियन कामकाजामध्ये करत असतं। युरोपीय युनियनची स्थापना जर आपण पाहिलं तर 25 मार्च 1957 रोजी या युनियनची स्थापना झालेलं आपल्याला पाहायला मिळतं। यानंतर मित्रांनो प्रश्न पुढचा आहे आपला, द न्यू आयकॉन सावरकर अँड फॅक्ट्स हे पुस्तक कोणी लिहिले आहे? योग्य उत्तर आहे अरुण शौरी यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे। यानंतर प्रश्न आपण चौथा बघणार आहोत, मैत्री ॲप कोणत्या मंत्रालयाने लॉन्च केले आहेत? तर हे जे ॲप आहे मित्रांनो, जल मंत्रालयाने या ठिकाणी लॉन्च केलेले आहे। जल मंत्रालयाने लॉन्च केलेले आहे। योग्य उत्तर आहे जल मंत्रालय। प्रश्न क्रमांक 3 आहे आपला, आशियाई विकास बँकेच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झाली आहे? योग्य उत्तर आहे मासोता कांडा यांची नियुक्ती झालेली आहे। हे कितवे अध्यक्ष आहेत? तर 11वे अध्यक्ष म्हणून या ठिकाणी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। जर आपण आशियाई बँकेविषयी मुख्य माहिती पाहिली तर मुख्यालय याचं आहे मटलुयोंग सिटी, फिलिपिन्स या ठिकाणी। स्थापना आशियाई बँकेची झालेली आहे 19 डिसेंबर 1966 रोजी। तर स्थापनेविषयी प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो। प्रश्न चौथा असणार आहे आपला, अमेरिकेतील नासाच्या यंत्रणाचा वापर करून कोणत्या खाजगी अवकाशयानाने चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वी अवतरण केले आहे किंवा लँडिंग केली आहे? तर ब्ल्यू घोस्ट या अवकाशयानाने चंद्राच्या पृष्ठभागावर लँडिंग केलेली आहे। यानंतर प्रश्न क्रमांक 5 आहे आपला, भारताच्या युकी भांबरीने कोणत्या देशाच्या अलेक्सी पोपिरेनसह दुबई अजिंक्यपद स्पर्धा, टेनिस स्पर्धा दुहेरीचे विजेतेपदक या ठिकाणी पटकावलं आहे? तर योग्य उत्तर आहे ऑस्ट्रेलिया। प्रश्न क्रमांक 6 आहे आपला, थल्लकी वंदनम योजना कोणत्या राज्याने लॉन्च केली आहे? तर आंध्र प्रदेश या राज्याने ही योजना लॉन्च केली असलेली पाहायला मिळतं। प्रश्न क्रमांक 7 आहे आपला, ग्रँड्स चक्रीवादळ कोणत्या समुद्रात आले आहे? या ठिकाणी आले होते म्हणू शकतो आपण। मार्च महिन्यातील हा प्रश्न आहे। हिंदी महासागर या समुद्रामध्ये आलेलं होतं। प्रश्न क्रमांक 8 आहे आपला, भारतात कोणत्या राज्यातील नद्यांमध्ये सर्वाधिक डॉल्फिन आहेत? योग्य उत्तर आहे उत्तर प्रदेश राज्यातील नद्यांमध्ये सर्वाधिक डॉल्फिन आहेत। महत्त्वाच्या माहितीमध्ये जर पाहिलं तर एकूण भारतीय नद्यांमध्ये 6,227 एवढं मोठ्या प्रमाणात डॉल्फिन असलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं। प्रश्न पुढचा आहे आपला, 2025चा सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा ऑस्कार पुरस्कार कोणाला मिळालेला आहे?
तर बघा मित्रांनो, परीक्षेमध्ये पुरस्कारावर प्रश्न या ठिकाणी तुम्हाला विचारले जातात. हा प्रश्न तुम्ही IMP मध्ये ठेवू शकता. ऑस्कारवर नक्कीच प्रश्न तुम्हाला या ठिकाणी परीक्षेमध्ये विचारला जाईल. यानंतर बघा, योग्य उत्तर असणार आहे आपलं, अनुरा या चित्रपटाला ऑस्कार पुरस्कार मिळालेला आहे. सोबतच हा जो ऑस्कार पुरस्कार सोहळा होता हा कितवा होता आणि कुठे झालेला आहे, तर हा 97वा पुरस्कार होता आणि लॉस एंजेलिस या ठिकाणी झालेला आहे, अमेरिकेमध्ये. प्रमुख अभिनेत्री किंवा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार कोणाला मिळाला, तर मिकी मॅडिसनला मिळाला. आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार हा ॲड्रियन बॉड्री याला मिळालेला आहे. तर हेही तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे, विचारलं जाऊ शकतं परीक्षेमध्ये, याला तुम्ही नोट करून घ्या. यानंतर सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक कोण ठरलेला आहे, तर बेकर, सीन बेकर हा सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक या ठिकाणी ठरलेला असलेला आपल्याला पाहायला मिळतं आहे. यानंतर मित्रांनो, प्रश्न क्रमांक 10 आहे आपला, खालीलपैकी कोणाला कविश्रेष्ठ कुसुमाग्रज स्मृती पुरस्कार या ठिकाणी जाहीर झालेला आहे. योग्य उत्तर आहे अरुणा ढेरे यांना. तर हाही प्रश्न तुम्हाला IMP मध्ये ठेवायचा आहे. तर हाही प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. मित्रांनो, जे पण काही प्रश्न मी तुम्हाला IMP करायला सांगत आहे, तर हे प्रश्न महत्त्वाचे आहेत, परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. त्यामुळे एका साईडला वही पेनमध्ये नोट करून ठेवा किंवा याचे स्क्रीनशॉट घेत चला. प्रश्न क्रमांक 11 आहे आपला, बार काउन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झाली आहे. योग्य उत्तर आहे मनन कुमार मिश्रा यांची नियुक्ती झालेली आहे. यांच्याविषयी थोडक्यात माहिती जर आपण पाहिली, तर हे 7व्यांदा बार काउन्सिल पदी अध्यक्षमधून निवडून आलेले आहेत. आणि बार काउन्सिल अध्यक्षाचा हा कार्यकाळ हा 2 वर्षाचा असतो. तर ह्या 2 गोष्टी पण तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 12 आहे आपला, भारत सरकारच्या महसूल सचिव पदाचा अतिरिक्त कार्यभार कोणाला देण्यात आला आहे, तर अजय सेठ यांना हा कार्यभार देण्यात आलेला आहे. मित्रांनो, हा जो प्रश्न आहे व्हेरी IMP मध्ये ठेवा, कारण तुमचा जो भाग येतो, तुमचा जो विभाग येतो, नोंदणी आणि मुद्रांक विभाग, हा विभाग महसूल खात्याअंतर्गत येतो. तर केंद्रीय महसूल खात्याचा सचिव पदाचा कार्यभार कोण स्वीकारला आहे याच्यावर प्रश्न विचारला जाईलच तुम्हाला. तर अजय सेठ यांनी हा कार्यभार स्वीकारलेला आहे. व्हेरी IMP मध्ये हा प्रश्न तुम्हाला या ठिकाणी ठेवायचा आहे. महसूल खात्याविषयी माहिती तुम्हाला ठेवायची आहे. सोबतच महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री कोण आहेत हे पण तुम्हाला या ठिकाणी पाठ करून जायचं आहे. कमेंटमध्ये तुम्ही सांगा महाराष्ट्राचे सध्या महसूल मंत्री म्हणून कोण कार्य करत आहे. प्रश्न 13 बघूयात आपण, भारताच्या विधी सचिवपदी कोणाची नियुक्ती झाली आहे. तर योग्य उत्तर आहे अंजू राणा यांची नियुक्ती झालेली आहे. महत्त्वाच्या मुद्द्यामध्ये जर पाहिलं, तर विधी विभागाच्या सचिवपदी नियुक्ती होणाऱ्या पहिल्या महिला या ठरलेल्या आहेत. तर याच्यावर एखाद्या वेळेस तुम्हाला प्रश्न येऊ शकतो, कारण या पहिल्या महिला आहेत ज्या की विधी आयोगाच्या सचिवपदी यांची नियुक्ती झालेली आहे. म्हणून IMP मध्ये हा पण प्रश्न तुम्ही ठेवू शकता मित्रांनो. प्रश्न क्रमांक 14 आहे तुमचा, कंट्रोलर जनरल ऑफ डिफेन्स अकाउंटंट पदी कोणाची नियुक्ती झालेली आहे. तर योग्य उत्तर आहे मयंक शर्मा यांची. प्रश्न क्रमांक 15 आहे, कोणत्या राज्याचे सरकार मीडिया मॉनिटरिंग सेंटर सुरू करणार आहे. तर महाराष्ट्र सरकार मीडिया मॉनिटरिंग सेंटर सुरू करणार असल्याची घोषणा महाराष्ट्र सरकारकडून करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 16 आहे, नौसेना अभ्यास ड्रॅगन 2025चे आयोजन कोठे करण्यात आले आहे. योग्य उत्तर आहे अमेरिका या देशामध्ये. प्रश्न क्रमांक 17 आहे आपला, जागतिक महिला दिन कधी साजरा करण्यात येतो. तर 8 मार्च या दिवशी जागतिक महिला दिन साजरा करण्यात येत असतो. महत्त्वाच्या मुद्द्यामध्ये जर आपण पाहिलं, तर 25च्या जागतिक महिला दिनाची थीम काय होती, तर एक्सेलरेट ॲक्टिव्ह ही 2025च्या जागतिक महिला दिनाची थीम होती. थीमवर प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जातो, महिला दिनाची थीम काय होती, तर हे पाठ करून ठेवायचं आहे तुम्हाला. मुद्दा क्रमांक 2 आहे, 1977 या वर्षी संयुक्त राष्ट्राने 8 मार्च हा जागतिक महिला दिन साजरा करण्याची या ठिकाणी घोषणा केली. तर कधी घोषणा केली होती, तर 1977 रोजी.
प्रश्न क्रमांक 18 आहे, कोणत्या विद्यापीठाला माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचे नाव देण्यात आले आहे? तर बंगळुरू या विद्यापीठाला मनमोहन सिंग यांचं नाव देण्यात आलेलं आहे. प्रश्न क्रमांक 19 आहे आपला, कोणत्या राज्यातील माधव राष्ट्रीय उद्यानाला व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आलेला आहे? तर मध्य प्रदेश या राज्यातील माधव राष्ट्रीय उद्यानाला व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. तर हा कितवा व्याघ्र प्रकल्प ठरला आहे भारतातील? तर 58व्या क्रमांकाचा हा व्याघ्र प्रकल्प ठरला आहे. तर मग परीक्षेमध्ये तुम्हाला भारतामध्ये एकूण किती व्याघ्र प्रकल्प आहेत असंही विचारलं जातं. तर एकूण 58 व्याघ्र प्रकल्प हे भारतामध्ये आहेत. त्यामध्ये मग महाराष्ट्रामध्ये किती व्याघ्र प्रकल्प आहेत आणि महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्पामध्ये सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प कोणता आहे हे पण तुम्हाला पाठ करून जायचं आहे परीक्षेला जाताना. यानंतर प्रश्न क्रमांक 20 आहे आपला, वर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरू म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? तर कुमुद शर्मा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. IMP मध्ये तुम्हाला हा पण प्रश्न या ठिकाणी ठेवायचा आहे. प्रश्न क्रमांक 21 आपण बघणार आहोत, साहित्य अकादमीचा सन 2024चा मराठीसाठी अनुवाद पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? योग्य उत्तर आहे सुदर्शन आठवले यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 22 आहे, मार्क कार्नी यांच्या कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी निवड झालेली आहे? तर हे कॅनडा या देशाचे पंतप्रधान म्हणून निवडून आलेले आहेत. प्रश्न क्रमांक 23 आहे आपला, आयफा अवॉर्ड सोहळ्यात कोणत्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळालेला आहे? योग्य उत्तर आहे लापता लेडीज या पुरस्काराला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार आयफा अवॉर्डमध्ये मिळालेला आहे. प्रश्न क्रमांक 24 आहे आपला, महाराष्ट्रात कोणता दिन अभिजात मराठी भाषा सन्मान दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे? तर 3 ऑक्टोबर हा दिन अभिजात मराठी भाषा सन्मान दिन म्हणून या ठिकाणी साजरा केला जाणार आहे. तर हाही प्रश्न IMP मध्ये आपल्याला ठेवायचा आहे. यानंतर मित्रांनो प्रश्न क्रमांक 25 आहे, कोणत्या देशात विशेष हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धा होत आहे? तर इटली या देशामध्ये ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. कधीची स्पर्धा आहे? तर 2025ची विशेष हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धा आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 26 आहे, कोणत्या राज्याने भारतीय चलन रुपयाचे चिन्ह बदलले आहे? तर तमिळनाडू या राज्याने भारतीय रुपयाचं चिन्ह बदलून तमिळ भाषेतील रुपयाचं चिन्ह वापरण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे तमिळनाडू हे योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे. प्रश्न क्रमांक 27 आहे आपला, महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने कोणत्या ठिकाणी मराठा शौर्य स्मारक उभारण्यात येणार आहे? तर पानिपत या ठिकाणी मराठा शौर्य स्मारक उभारण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महाराष्ट्र सरकारने या ठिकाणी घेतलेला आहे. प्रश्न क्रमांक 28 आहे, कोणत्या राज्यात मुख्यमंत्री बालिका समृद्धी योजना आणि मुख्यमंत्री कन्या आत्मनिर्भर योजना लॉन्च करण्यात आल्या आहेत? तर त्रिपुरा या राज्यामध्ये. प्रश्न क्रमांक 29 आहे, कोणाची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी नियुक्ती झाली आहे? योग्य उत्तर आहे जॉय मल्ल्या बागची यांची नियुक्ती या ठिकाणी झालेली आहे. प्रश्न क्रमांक 30 आहे, जम्मू आणि काश्मीर सरकारने कोणते क्षेत्र इको टुरिझम हब म्हणून विकसित करण्याचा निर्णय घेतलेला आहे? तर बांगस घाटी या क्षेत्राचा विकास करण्याचा निर्णय जम्मू काश्मीर सरकारने या ठिकाणी घेतलेला आहे. प्रश्न क्रमांक 31 आहे आपला, वारकरी साहित्य परिषदेचे मराठी संत साहित्य वारकरी संमेलन कोठे होणार आहे? तर शिर्डी या ठिकाणी हे संमेलन पार पडणार आहे. प्रश्न क्रमांक 32 आहे आपला, जागतिक नेतृत्व आणि शांतीसाठी गोल्डन मर्करी अवॉर्ड 2025 कोणाला देण्यात आला आहे? तर दलाई लामा यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. तर दलाई लामा हे कोण आहेत हेही माहिती असणं आवश्यक आहे. त्यानंतर दलाई लामा हे भारतामध्ये राजाश्रय किंवा भारताच्या आश्रयाला असलेले व्यक्ती आहेत. त्या कुठल्या ठिकाणी राहतात? तर देहरादून
या ठिकाणी भारताच्या राज्य आश्रयाला असलेले हे व्यक्ती आहेत. तर प्रश्न क्रमांक 33 आहे आपला, बोंगोसागर 2025 नौसेना अभ्यास कोणत्या दोन देशात पार पडला? तर भारत आणि बांगलादेश या दोन देशाच्या दरम्यान हा युद्धाभ्यास पार पडलेला आहे. प्रश्न क्रमांक 34 आहे, अट्टुकुल पोंगल उत्सव कोणत्या राज्यात साजरा करण्यात येतो? योग्य उत्तर आहे केरळ या राज्यामध्ये. प्रश्न क्रमांक 35 आहे, भारतातील कोणत्या शिक्षण संस्थेला जगातील सर्वोत्तम विद्यापीठात स्थान मिळालेले आहे? योग्य उत्तर आहे वेल्लोर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या विद्यापीठाला. प्रश्न क्रमांक 36 आहे, भारत सरकारने इस्रोच्या चांद्रयान 5 मोहिमेला मंजुरी दिली असून ते कोणत्या देशाच्या मदतीने केले जाणार आहे? योग्य उत्तर आहे जपान या देशाच्या मदतीने चांद्रयान 5 मोहीम ही राबवली जाणार आहे. प्रस्तावित मोहीम आहे 2027 मध्ये राबवण्याचा निर्णय घेतलेला आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 37 आहे, एशियन फिल्म अवॉर्ड 2025 मध्ये बेस्ट फिल्म अवॉर्ड कोणाला देण्यात आलेला आहे? योग्य उत्तर आहे ऑल वी इमॅजिन ॲज अ लाईट या चित्रपटाला देण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 38 आहे, इस्रोने तयार केलेले विक्रम आणि कल्पना काय आहे? तर हाय स्पीड प्रोसेसर आहे, मायक्रो प्रोसेसर आहे. प्रश्न क्रमांक 39 आहे, कोणत्या राज्यातील बेगमपेट रेल्वे स्टेशन पूर्णपणे महिला कर्मचारी असलेले स्टेशन ठरले आहे? तर तेलंगणा या राज्यामधील. प्रश्न क्रमांक 40 आहे आपला, भारत आणि कोणत्या देशामध्ये वरुण नौसेना अभ्यास आयोजित करण्यात आलेला आहे? तर भारत आणि फ्रान्स या दोन देशामध्ये. प्रश्न क्रमांक 41 आहे, जागतिक हिमनदी जागतिक जलदिन या ठिकाणी आहे मित्रांनो, अपडेट करून घ्या. जागतिक जलदिन कधी साजरा करण्यात येतो? तर 21 मार्च रोजी जागतिक जलदिन साजरा करण्यात येत असतो. 2025च्या जागतिक जलदिनाची थीम काय होती? तर ग्लेशियर प्रिझर्वेशन ही थीम असलेली पाहायला मिळते. प्रश्न क्रमांक 42 आहे, साहित्यातील सर्वोच्च ज्ञानपीठ पुरस्कार यंदा कोणाला प्रदान करण्यात येणार आहे? योग्य उत्तर आहे विनोद कुमार शुक्ल यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. महत्त्वाच्या माहितीमध्ये जर पाहिलं तर कवी विनोद कुमार शुक्ल यांना हिंदी भाषेतील लेखनासाठी हा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे. IMP मध्ये हा प्रश्न मित्रांनो ठेवायचा आहे, याच्यावर परीक्षेमध्ये तुम्हाला प्रश्न विचारला जाईल. ज्ञानपीठ पुरस्कारावर बऱ्याच परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात. यानंतर प्रश्न क्रमांक 43 आहे, भारत कोणत्या देशामध्ये खंजर सराव नुकताच पार पडलेला आहे? भारत आणि कोणत्या देशाच्या मध्ये? तर किर्गिस्तान आणि भारत या दोन देशाच्या मध्ये खंजर हा युद्ध सराव पार पडलेला आहे 2025 मध्ये, मार्च 2025 मध्ये. प्रश्न क्रमांक 44 आहे, महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेत कोणाला भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे असा ठराव मंजूर करण्यात आला आहे? तर बघा मित्रांनो, योग्य उत्तर आहे महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांना. तर बघा मित्रांनो, हे जे व्यक्तिमत्व आहे खूप महान असं व्यक्तिमत्व असलेलं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. आश्चर्य आहे की अजूनपर्यंत या दोघांनाही भारतरत्न सरकारकडून देण्यात आलेला नाही. तर कुठेतरी महाराष्ट्र सरकारने योग्य निर्णय घेतलेला या ठिकाणी आपण पाहू शकतो. यानंतर मित्रांनो प्रश्न क्रमांक 45 आहे, 10वे अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलन कोठे आयोजित करण्यात आलेले आहे? लक्षात असू द्या मित्रांनो, मुस्लिम मराठी साहित्य संमेलन या ठिकाणी विचारलेलं आहे. तर नागपूर या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 46 आहे आपला, महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेच्या उपाध्यक्षपदी कोणाची निवड झालेली आहे? योग्य उत्तर आहे अण्णा बनसोडे यांची. यानंतर प्रश्न क्रमांक 47 आहे आपला, भारताच्या वित्त सचिवपदी कोणाची नियुक्ती झाली आहे? योग्य उत्तर आहे अजय शेठ यांची नियुक्ती झालेली आहे. प्रश्न क्रमांक 48 आहे, कोणत्या राज्यात त्रिभुवन सहकार विद्यापीठ स्थापन करण्यात येणार आहे? तर गुजरात या राज्यामध्ये हे विद्यापीठ स्थापन करण्यात येणार आहे. प्रश्न क्रमांक 49 आहे, खालीलपैकी कोणाची पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे पूर्णवेळ सदस्य म्हणून या ठिकाणी नियुक्ती झाली आहे? तर योग्य उत्तर आहे संजय कुमार मिश्रा
यांची नियुक्ती पंतप्रधानांचे आर्थिक सल्लागार परिषदेचे पूर्णवेळ सदस्य म्हणून या ठिकाणी झालेली आहे. प्रश्न क्रमांक 50 आहे, महाराष्ट्र राज्याच्या मुख्य माहिती आयुक्तपदी कोणाची नियुक्ती झालेली आहे? तर राहुल पांडे यांची नियुक्ती या ठिकाणी झालेली आहे. IMP मध्ये हा प्रश्न या ठिकाणी ठेवायचा आहे आपल्याला. यानंतर प्रश्न क्रमांक पुढचा आहे आपला, महाराष्ट्र राज्याचे मुख्य आयुक्तपदी कोणाची नियुक्ती झालेली आहे? तर राहुल पांडे यांची नियुक्ती झालेली आहे. IMP मध्ये हा पण प्रश्न या ठिकाणी ठेवायचा आहे. परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा प्रश्न असणार आहे. प्रश्न क्रमांक 51 आहे आपला, भारतीय वंशाचे शास्त्रज्ञ जय भट्टाचार्य यांची कोणत्या देशाच्या राष्ट्रीय आरोग्य संस्थेच्या संचालकपदी निवड करण्यात आलेली आहे? योग्य उत्तर आहे अमेरिका या देशाच्या. प्रश्न क्रमांक 52 आहे, कोणता देश न्यू डेव्हलपमेंट बँकेचा नवीन सदस्य होणार आहे? तर इंडोनेशिया हा देश न्यू डेव्हलपमेंट बँकेचा नवीन सदस्य होणार आहे. प्रश्न क्रमांक 53 आहे आपला, महाराष्ट्र विधिमंडळाच्या लोकलेखा समितीच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झाली आहे किंवा करण्यात आली आहे? योग्य उत्तर आहे विजय वडेट्टीवार यांची. प्रश्न क्रमांक 54 आहे आपला, महाराष्ट्र राज्य सरकारने नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर देवस्थानाला कोणता वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा दिलेला आहे? योग्य उत्तर असणार आहे अवर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा महाराष्ट्र शासनाकडून देण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 55 आहे, EX प्रचंड प्रहार अभ्यासाचे आयोजन भारतीय सेना द्वारा कोठे करण्यात आले होते? तर अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये हे आयोजन करण्यात आलेलं होतं. योग्य उत्तर आहे अरुणाचल प्रदेश. प्रश्न क्रमांक 56 आहे आपला, महाराष्ट्र राज्याच्या 6व्या वित्त आयोगाची अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झालेली आहे? तर मुकेश खुल्लर यांची राज्याच्या 6व्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 57 आहे आपला, महाराष्ट्र राज्याच्या 6व्या वित्त आयोगाचे सदस्य कोण आहेत? तर एस चंद्रशेखरन हे सदस्य असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. प्रश्न क्रमांक 58 आहे आपला, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खाजगी सचिवपदी कोणाची निवड झालेली आहे? योग्य उत्तर आहे निधी तिवारी यांची नियुक्ती झालेली आहे. तर निधी तिवारी या IFS ऑफिसर आहेत, हे पण माहिती असणं आवश्यक आहे. यानंतर मित्रांनो प्रश्न क्रमांक 59 आहे आपला, चिनाब नदीवर उभारण्यात आलेला जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाची लांबी किती मीटर आहे? तर 1315 मीटर एवढी असलेली आपल्याला पाहायला मिळते. हा जगातील सर्वात उंच रेल्वेचा ब्रिज असलेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. यानंतर प्रश्न क्रमांक 60 आहे, महाराष्ट्र सरकारने शहरांमध्ये ई-बाईक टॅक्सी सेवा सुरू करण्याबाबत कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे? तर रमानाथ झा यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती नेमण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 61 आहे आपला, आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष कोण आहेत? तर ओमप्रकाश शेटे हे महाराष्ट्र आयुष्यमान भारत मिशन समितीचे अध्यक्ष या ठिकाणी आहेत. प्रश्न क्रमांक 62 आहे, महाराष्ट्र शासनाद्वारे 2 ते 4 मे 2025 दरम्यान कोणत्या ठिकाणी पर्यटन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे? तर महाबळेश्वर या ठिकाणी 2 ते 4 मे दरम्यान महाराष्ट्र शासनाकडून आयोजन करण्यात आलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. योग्य उत्तर आहे महाबळेश्वर या ठिकाणी. प्रश्न क्रमांक 63 आहे, कोणत्या राज्यात भारतातील पहिले गोठलेले प्राणी संग्रहालय स्थापन करण्यात आले आहे? तर पश्चिम बंगाल या राज्यामध्ये. प्रश्न क्रमांक 64 आहे, कोणत्या राज्याच्या सौदागरी ब्लॉक प्रिंटला GI टॅग प्राप्त झाले आहे? योग्य उत्तर आहे गुजरात या राज्यामधील. प्रश्न क्रमांक 65 आहे, सरहुल उत्सव कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो? तर योग्य उत्तर आहे झारखंड या राज्यामध्ये हा उत्सव साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 66 आहे, कोणत्या राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा निर्णयाला लोकसभेने मंजुरी दिलेली आहे? तर मणिपूर येथे राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी लोकसभेने मंजुरी दिलेली आहे. पर्याय क्रमांक 67 आहे, कोणत्या राज्यातील चपाता चिलीला GI टॅग प्राप्त झाला आहे? तर तेलंगणा या राज्यामधील.
प्रश्न क्रमांक 68 आहे, राष्ट्रीय पुरुष खो खो स्पर्धेचे उपविजेते पदक कोणी पटकावले? तर महाराष्ट्राने उपविजेते पदक या ठिकाणी पटकावलेलं आहे. प्रश्न क्रमांक 69 आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणत्या देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार मित्र विभूषण प्रदान करण्यात आला आहे? तर श्रीलंका या देशाचा. प्रश्न क्रमांक 70 आहे, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी कोणत्या राज्यातील कारवार नौदल तळावरून सागरी जहाजाला हिरवा झेंडा दाखवला? तर कर्नाटक या राज्यामधील. प्रश्न क्रमांक 71 असणार आहे आपला, बिमस्टेक संघटनेच्या अध्यक्षपदी कोणत्या देशाची निवड झालेली आहे किंवा नियुक्ती झालेली आहे? तर बांगलादेश या देशाची नियुक्ती या ठिकाणी अध्यक्षपदी झालेली आहे. प्रश्न क्रमांक 72 असणार आहे आपला, भारताचा पहिला न्यूक्लिअर सबमरीन बेस INS वर्षा कोठे स्थापन करण्यात येणार आहे? तर आंध्र प्रदेश या राज्यामध्ये स्थापन करण्यात येणार आहे. प्रश्न क्रमांक 73 आहे आपला, महाराष्ट्र सरकारने कोणत्या ठिकाणाचे ऐतिहासिक आणि प्राचीन सकलेश्वर महादेव मंदिर हे राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे? तर अंबाजोगाई या तालुक्यामधील या शहरामधील. प्रश्न क्रमांक 74 आहे आपला, मुद्रा लोन योजना कधी सुरू करण्यात आली होती? योग्य उत्तर आहे 8 एप्रिल 2015 रोजी. प्रश्न क्रमांक 75 आहे, NPCIच्या कार्यकारी संचालकपदी कोणाची नियुक्ती झालेली आहे? योग्य उत्तर आहे सोहिनी राजोल यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 76 आहे आपला, डोकरा कला कोणत्या राज्याशी संबंधित आहे? योग्य उत्तर आहे छत्तीसगड या राज्याशी संबंधित असलेली ही कला आहे. प्रश्न क्रमांक 77 आहे, ब्रिटनचा फ्रीड डेरिगेशन स्टँड मास्टर अवॉर्ड जिंकणारे कोण पहिले भारतीय ठरले आहेत? तर सुदर्शन पटनायक हे पहिले व्यक्ती या ठिकाणी ठरलेले आहेत. प्रश्न क्रमांक 78 आहे, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू सिटी की ऑफ हॉनर सन्मान कोणत्या शहराच्या महापौरांनी प्रदान केलेला आहे? योग्य उत्तर आहे लिस्बन शहराच्या महापौरांनी प्रदान केलेला आहे. प्रश्न क्रमांक 79 आहे, न्यायिक सहकार्यासाठी भारतीय सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या देशाच्या सर्वोच्च न्यायालयासोबत करार केलेला आहे? ते योग्य उत्तर आहे नेपाळ या देशाच्या सर्वोच्च न्यायालयासोबत हा करार करण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 80 आहे आपला, भारताचे पहिले हाय अल्टिट्यूड क्लायमेट रिसर्च स्टेशनचे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आले आहे? ते जम्मू आणि काश्मीर या राज्यामध्ये हे उद्घाटन करण्यात आलेलं आहे. प्रश्न क्रमांक 81 आहे आपला, ई कॅबिनेट प्रणाली लागू करणारे महाराष्ट्र हे कितवे राज्य ठरले आहे? तर 7वे राज्य ठरलेलं आहे मित्रांनो. तर पहिलं राज्य कोणतं आहे कमेंटमध्ये सांगा. ई कॅबिनेट प्रणाली लागू करणारं देशातील पहिलं राज्य कोणतं आहे हे तुम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये या ठिकाणी सांगायचं आहे. प्रश्न क्रमांक 82 आहे, कोकण ग्रामीण बँकेचे कोणत्या बँकेत विलिनीकरण करण्यात आले? तर महाराष्ट्र ग्रामीण बँकेमध्ये कोकण ग्रामीण बँकेचे या ठिकाणी विलिनीकरण करण्यात आलेलं आहे. प्रश्न क्रमांक 83 आहे, सांबा वाथल कोणत्या पिकाची व्हेरायटी आहे ज्याला GI टॅग प्राप्त झालेला आहे? तर चिली या पिकाची ही व्हेरायटी असलेलं आपल्याला पाहायला मिळू शकतं. प्रश्न क्रमांक 84 आहे, भारताने कोणत्या देशाची ट्रान्सशिपमेंट सुविधा रद्द केलेली आहे? तर बांगलादेशाची या ठिकाणी भारताने ट्रान्सशिपमेंट सुविधा जी आहे ती बंद केलेली आहे. यानंतर मित्रांनो प्रश्न क्रमांक 85 आहे, भारतातील सर्वात मोठा पेट्रोकेमिकल प्लांट कोणत्या राज्यात स्थापन करण्यात येणार आहे? योग्य उत्तर आहे ओडिशा या राज्यामध्ये. प्रश्न क्रमांक 86 आहे, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे किंवा झाली आहे? तर योग्य उत्तर आहे मिलिंद जोशी यांची नियुक्ती झालेली आहे. प्रश्न क्रमांक 87 आहे, जगातील पहिले 3D प्रिंटेड रेल्वे स्टेशन कोणत्या देशात बनवण्यात आले आहे? योग्य उत्तर आहे जपान या देशामध्ये. प्रश्न क्रमांक 88 आहे, कोणत्या राज्यातील रेशमाचा प्रकार रेंडियाला GI टॅग प्राप्त झाले आहे? योग्य उत्तर आहे मिझोरम राज्यातील. प्रश्न क्रमांक 89 असणार आहे आपला, पहिल्या पंचायत उन्नती सूचनांक रिपोर्टमध्ये कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे? तर गुजरात हे राज्य प्रथम क्रमांकावर असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. योग्य उत्तर आहे गुजरात.
प्रश्न क्रमांक 90 आहे, जगातील कोणत्या शहरात 14 एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिन म्हणून घोषित करण्यात आले आहे? योग्य उत्तर आहे न्यूयॉर्क या शहरामध्ये. प्रश्न क्रमांक 91 आहे, जगातील सर्वात व्यस्त विमानतळ कोणते आहे? तर हार्टफील्ड जॅक्सन अटलांटा हे विमानतळ जगातील सर्वात व्यस्त विमानतळ या ठिकाणी ठरलेलं आहे. पहिल्या क्रमांकाचं विमानतळ हे ठरलेलं आहे. प्रश्न क्रमांक 92 आहे, जगातील सर्वात व्यस्त विमानतळात दिल्ली विमानतळाचा कितवा क्रमांक आहे? तर भारतातील दिल्ली हे विमानतळ जगातील सर्वात जास्त व्यस्त विमानतळापैकी 9व्या क्रमांकाचं विमानतळ या ठिकाणी ठरलेलं आहे. प्रश्न क्रमांक 93 आहे, महाराष्ट्र सरकारने 2023 आणि 2024 शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार जाहीर केले असून जीवनगौरव पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात येणार आहे? योग्य उत्तर आहे शकुंतला खटावकर यांना या पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे. प्रश्न क्रमांक 94 आहे, कोणत्या राज्यातील पट्टेड्डा अंजू साडीला GIचं टॅग या ठिकाणी प्राप्त झालेला आहे? तर कर्नाटक राज्यातील या साडीला GIचं टॅग प्राप्त झालेला आहे. प्रश्न क्रमांक 95 आहे, भारतात पहिला गॅलियम नायट्राइड आधारित सेमीकंडक्टर प्लांट स्थापन करण्यात येणार आहे. कोठे स्थापन करण्यात येणार आहे? तर छत्तीसगड या राज्यामध्ये हा जो प्लांट आहे सेमीकंडक्टरचा, हा प्लांट या ठिकाणी स्थापन करण्यात येणार आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 96 आहे, भारत आणि उझबेकिस्तान यांच्यात डस्टलिक 6 संयुक्त लष्करी सराव सुरू कोठे झालेला आहे? तर पुणे या ठिकाणी या सरावाला सुरुवात झालेली आहे. प्रश्न क्रमांक 97 आहे, कोणते राज्य परमाणु परियोजनामध्ये भाग घेणारे देशातील पहिले राज्य ठरलेले आहे? तर महाराष्ट्र हे राज्य पहिलं राज्य असं ठरलेलं आहे की परमाणु योजनांमध्ये भाग घेतलेला आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 98 असणार आहे आपला, महाराष्ट्र राज्य आणि कोणती संघटना थेरियम आधारित अणुभट्टी विकसित करण्यात येणार आहे? तर रोस्तम या संघटनेमार्फत आणि महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने ही अणुभट्टी विकसित केली जाणार आहे. प्रश्न क्रमांक 99 आहे आपला, महाराष्ट्र शासनाचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार कोणाला जाहीर झाला? तर योग्य उत्तर आहे भीमराव पांचाळे यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 100 आहे आपला, महाराष्ट्र शासनाचा V. शांताराम जीवनगौरव पुरस्कार कोणाला जाहीर झाला? योग्य उत्तर आहे महेश मांजरेकर यांना. प्रश्न क्रमांक 101 आहे आपला, भारतीय भारोत्तोलन महासंघाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झालेली आहे? तर योग्य उत्तर आहे मीराबाई चानू यांची निवड झालेली आहे. प्रश्न क्रमांक 102 आहे आपला, त्रिभाषा धोरण लागू करणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरलेले आहे? तर महाराष्ट्र हे राज्य त्रिभाषा धोरण लागू करणारे भारतातील पहिले राज्य या ठिकाणी ठरलेलं आहे. प्रश्न क्रमांक 103 आहे आपला, अंबाजोगाई हे महाराष्ट्रातील कितवे कवितेचे गाव ठरणार आहे? तर 3ऱ्या नंबरचे हे कवितेचं गाव अंबाजोगाई ठरणार आहे. प्रश्न क्रमांक 104 आहे, खालीलपैकी कशाचा युनेस्कोच्या जागतिक स्मृती रजिस्टरमध्ये समावेश झाला आहे? तर भगवद्गीतेचा समावेश यामध्ये युनेस्कोच्या जागतिक स्मृती यादीमध्ये झालेला आहे. प्रश्न क्रमांक 105 आहे आपला, केंद्र सरकारने कोणाची महसूल सचिवपदी नियुक्ती केलेली आहे? तर व्हेरी IMP मध्ये हा प्रश्न आपल्याला घ्यायचा आहे. महसूल सचिवपदी तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे. हा प्रश्न नक्की परीक्षेमध्ये तुम्हाला येणारच आहे. तर अरविंद श्रीवास्तव यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 106 आहे, आफ्रिका खंडातील कोणत्या देशातून भारतात चित्ते आणले जाणार आहेत? तर बोत्सवाना या देशामधून भारतामध्ये चित्ते आणले जाणार आहेत. प्रश्न क्रमांक 107 आहे आपला, महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय ग्रँड मास्टर स्पर्धा कोठे आयोजित करण्यात आली आहे? तर पुणे या ठिकाणी ही स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 108 आहे आपला, खालीलपैकी कोणत्या देशात महात्मा गांधींच्या अर्धपुतळ्याचे अनावरण करण्यात आलेले आहे? तर दक्षिण आफ्रिका या देशामध्ये महात्मा गांधींच्या अर्धपुतळ्याचे या ठिकाणी अनावरण करण्यात आलेलं आहे. प्रश्न क्रमांक 109 आहे, महाराष्ट्र राज्यात सौर ऊर्जा निर्मितीत कोणता जिल्हा अव्वल स्थानावर आहे? तर सोलापूर या जिल्ह्यामध्ये मित्रांनो सर्वाधिक प्रमाणात सौर ऊर्जेचं
या ठिकाणी निर्मिती केली जात आहे। महाराष्ट्रातील अव्वल क्रमांकाचा जिल्हा सौर ऊर्जा उत्पादनामध्ये या ठिकाणी सोलापूर हा जिल्हा ठरलेला आहे। यानंतर प्रश्न क्रमांक 110 आहे, देशात सौर ऊर्जा निर्मितीत कोणते राज्य 4276 मेगावॅट क्षमतेसह प्रथम क्रमांकावर आहे? तर राजस्थान या राज्यामध्ये सर्वाधिक जास्त या ठिकाणी सौर ऊर्जा निर्मिती केली जाते। एकूण किती मेगावॅट केली जाते? तर 4276 एवढी वीज निर्मिती एकट्या राजस्थान राज्यामधून या ठिकाणी केली जाते। प्रश्न क्रमांक 111 आहे, भारतातील पहिला 3D प्रिंटेड मिलिटरी बंकर कोठे स्थापन करण्यात आलेला आहे? तर लडाख या ठिकाणी हा 3D प्रिंटेड मिलिटरी बंकर भारतामध्ये स्थापन करण्यात आलेला आहे। प्रश्न क्रमांक 112 आहे, यावर्षी जागतिक वसुंधरा दिनाची संकल्पना काय होती किंवा थीम काय होती असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो? तर थीम या ठिकाणी होती आपली शक्ती आपला ग्रह। यानंतर बघा मित्रांनो, वसुंधरा दिन कधी साजरा केला जातो यावर पण या ठिकाणी तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो। तो 22 एप्रिल हा दरवर्षी वसुंधरा दिन म्हणून या ठिकाणी साजरा केला जात असतो। प्रश्न क्रमांक 113 आहे, महाराष्ट्रातील कोणते शहर जगातील सर्वात उष्ण शहर या ठिकाणी ठरले आहे? तर चंद्रपूर हे शहर जगातील सर्वात उष्ण शहर ठरलेलं आहे। प्रश्न क्रमांक 114 आहे, महाराष्ट्र राज्याचा मुख्य माहिती आयुक्त पदाची शपथ कोणी घेतली? तर राहुल पांडे यांनी महाराष्ट्र राज्याच्या मुख्य माहिती आयुक्तपदी या ठिकाणी शपथ घेतलेली आहे किंवा कार्यभार स्वीकारलेला आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो। प्रश्न क्रमांक 115 आहे, देशात कोणत्या राज्यांमध्ये सर्वाधिक औद्योगिक कारखाने आहेत? तर तमिळनाडू या राज्यामध्ये सर्वात जास्त औद्योगिक कारखाने असलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं। योग्य उत्तर असणार आहे तमिळनाडू। प्रश्न क्रमांक 116 आहे, भारत आणि पाकिस्तान यांच्यात कोणत्या वर्षी सिंधू जलवाटप करार झाला होता? तर 1960 या वर्षी मित्रांनो सिंधू जलवाटप करार भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये झाला होता। या जलवाटप करारानुसार 80% पाणी हे पाकिस्तानला तर 20% पाण्यावर अधिकार हा भारताचा होता। हा जो प्रश्न आहे परीक्षेमध्ये तुम्हाला विचारला जाऊ शकतो की सिंधू जल संधी करारावर तुम्हाला प्रश्न नक्कीच परीक्षेमध्ये विचारला जाईल, कारण सध्या ज्या गोष्टी पाकिस्तानसोबत झालेल्या आहेत, ऑपरेशन सिंदूर असेल, त्यानंतर दहशतवादी हल्ला असेल, तर लेटेस्टमध्ये असणारा हा विषय आहे। तर याच्यावर एखादा प्रश्न तुम्हाला नक्कीच या ठिकाणी विचारला जाणार आहे। यानंतर प्रश्न क्रमांक 117 असणार आहे, गारिया पूजा त्योहार कोणत्या राज्यामध्ये या ठिकाणी साजरा केला जातो? तर त्रिपुरा राज्यामध्ये मित्रांनो हा जो त्योहार आहे साजरा केला जातो। प्रश्न क्रमांक 118 आहे, कोणत्या राज्याने मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा दिलेला आहे? तर महाराष्ट्र राज्याने मित्रांनो मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा या ठिकाणी दिलेला पाहायला मिळतो आपल्याला। प्रश्न क्रमांक 119 आहे आपला, भारतीय आर्मी आणि जम्मू काश्मीर पोलिसांनी दहशतवादी हल्ले रोखण्यासाठी कोणते ऑपरेशन या ठिकाणी सुरू केलेले आहे? तर ऑपरेशन टिक्का हे सुरू केलेले आहे दहशतवाद्यांचे जे हल्ले आहेत हे हल्ले कुठेतरी थांबवण्यासाठी। यानंतर प्रश्न 120 आहे आपला, पंचायत राज दिन कधी साजरा केला जातो? तर 24 एप्रिलला पंचायत राज दिन हा जो आहे तो साजरा केला जातो। प्रश्न क्रमांक 121 असणार आहे आपला, महाराष्ट्रातील पहिली मुस्लिम महिला IAS कोण बनली आहे? तर अदिबा अनम या पहिल्या महाराष्ट्रातील महिला आहेत ज्या IAS झालेल्या आहेत। कुठल्या जिल्ह्यातील आहेत? ते यवतमाळ इथे या जिल्ह्यातील आहेत, यवतमाळ या जिल्ह्यामधील आहेत। प्रश्न क्रमांक 122 आहे आपला, कोणत्या ठिकाणच्या बंदीपूर जिल्ह्यात आरागाम येथे पहिले मराठी पुस्तकाचे गाव साकारण्यात आले आहे? तर काश्मीर या जिल्ह्यामध्ये। प्रश्न क्रमांक 123 आहे, लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे? तर कुमार मंगलम बिर्ला यांना हा पुरस्कार 2025चा पुरस्कार आहे मित्रांनो, 2025चा हा पुरस्कार यांना प्रदान करण्यात आलेला आहे। प्रश्न क्रमांक 124 आहे, भारतातील एकूण कांदा उत्पादनापैकी महाराष्ट्राचा वाटा किती टक्के आहे? तर एकूण 35% एवढा महाराष्ट्राचा कांदा उत्पादनामध्ये वाटा असलेला पाहायला मिळतो। प्रश्न क्रमांक 125 आहे, महाराष्ट्र सरकारने कोणत्या कालावधीत सेवा पंधरवडा राबवण्याचा निर्णय घेतला आहे? तर 28 एप्रिल ते 12 मे या कालावधीमध्ये महाराष्ट्र सरकारने सेवा पंधरवडा या ठिकाणी राबवलेला आहे। 28 एप्रिल ते 12 मे या कालखंडामध्ये या कालावधीमध्ये। प्रश्न क्रमांक 126 आहे आपला, देशातील पहिली ATM असणारी
एक्सप्रेस ट्रेन कोणती ठरली आहे? तर पंचवटी एक्सप्रेस ह्या ट्रेनमध्ये सर्वप्रथम ATM सुविधा चालू करण्यात आलेली आहे. कोणत्या 2 स्थानकादरम्यान ही ट्रेन धावते? तर मनमाड ते मुंबई या स्थानकादरम्यान ही जी रेल्वे आहे ही धावत आहे. प्रश्न क्रमांक 127 आहे. भारताच्या मदतीने बनवण्यात येत असलेले अरुण 3 हे जलविद्युत परियोजना कोणत्या देशामध्ये आहे? तर नेपाळ या देशामध्ये भारताच्या मदतीनं अरुण 3 ही जलविद्युत परियोजना या ठिकाणी बनवली जात आहे. प्रश्न क्रमांक 128 आहे. भारताचा पहिला क्वांटम कम्प्युटिंग विलेज कोणत्या राज्यात स्थापन करण्यात येत आहे? तर आंध्र प्रदेश या राज्यामध्ये स्थापन करण्यात येत आहे. प्रश्न क्रमांक 129 आहे. अमेरिका देशातील मोंटाना राज्यात जगातील सर्वात लहान रो नदीची लांबी किती मीटर आहे? तर 61 मीटर एवढी लांबीची ही नदी आहे मित्रांनो. 61 मीटर. नदीचं नाव काय आहे? रो नदी. ठीक आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 130 आहे. पाकिस्तानने शिमला करार स्थगित केला आहे, तो कोणत्या वर्षी झाला होता? तर 1972ला हा शिमला करार जो आहे हा झालेला होता. हा प्रश्न पण आपल्याला IMP मध्ये ठेवायचा आहे. दहशतवादी हल्ल्यानंतर जो ऑपरेशन सिंदूर झालं होतं त्याच्यानंतर हा जो काही करार आहे तो पाकिस्तानकडून स्थगित करण्यात आलेला आहे. यानंतर मित्रांनो प्रश्न क्रमांक 131 असणार आहे. सिमलीपाल या भारतातील कितवे राष्ट्रीय उद्यान म्हणून घोषित करण्यात आलेले आहे? तर 107वे हे राष्ट्रीय उद्यान ठरलं आहे भारतामधील. कुठल्या राज्यात आहे असे विचारण्यात आलं तर ओडिसा राज्यामधील हे सिमलीपाल राष्ट्रीय उद्यान म्हणून या ठिकाणी घोषित करण्यात आलेलं आहे. प्रश्न क्रमांक 132 आहे. महाराष्ट्र सेवा हक्क दिन कधी साजरा करण्यात येतो? तर 28 एप्रिलला महाराष्ट्र सेवा हक्क दिन या ठिकाणी साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 133 आहे. पर्यटन क्षेत्राला चालना देण्यासाठी कोणत्या राज्याने पर्यटन मित्र स्थापन करण्याचा या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे? तर महाराष्ट्र सरकारने हा निर्णय घेतलेला आहे. योग्य उत्तर आहे महाराष्ट्र. प्रश्न क्रमांक 134 आहे. भारत देश जगात मत्स्य उत्पादनात कितव्या क्रमांकावर आहे? तर 2ऱ्या क्रमांकावर आहे मत्स्य उत्पादनामध्ये. पहिल्या क्रमांकाचा देश तुम्हाला या ठिकाणी कमेंटमध्ये सांगायचा आहे. कमेंट करा सर्वांनी. पहिल्या क्रमांकाचा जो देश आहे मत्स्य उत्पादनामध्ये तो कोणता देश आहे? प्रश्न क्रमांक 134 आहे. गुंडारम प्राचीन अभिलेख कोणत्या राज्यात आढळले आहेत? तेलंगणा राज्यामध्ये हा जो गुंडारम प्राचीन अभिलेख आहे हा सापडलेला आहे. योग्य उत्तर आहे तेलंगणा. यानंतर प्रश्न क्रमांक 135 असणार आहे आपला. महाराष्ट्र राज्यातील विविध 10 जिल्ह्यातील 10 गावात मधाचे गाव ही योजना राबवण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारच्या कोणत्या विभागाने घेतला आहे? तर उद्योग, ऊर्जा आणि कामगार मंत्रालयाने घेतलेला आपल्याला पाहायला मिळतो. प्रश्न क्रमांक 136 आहे. कोणता जिल्हा देशातील पहिला AI जिल्हा ठरला असून तिथे सर्व शासकीय कार्यालयामध्ये AI प्रणालीचा वापर करण्यात येतो आहे? तर सिंधुदुर्ग हा जिल्हा देशातील पहिला जिल्हा या ठिकाणी ठरलेला आहे. हा प्रश्न आपल्याला IMP मध्ये ठेवायचा आहे कारण हा देशातील पहिला जिल्हा ठरलेला आहे जिथे AI पद्धतीचा उपयोग सर्व शासकीय कार्यालयांमध्ये कामकाजामध्ये या ठिकाणी केला जातो आहे. प्रश्न क्रमांक 137 आहे. मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी कोणाची नियुक्ती झाली आहे? तर देवेन भारती यांची नियुक्ती मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी झालेली आहे. प्रश्न क्रमांक 138 आहे. कोणत्या राज्यातील अमलसाडी या चिकूला GIचा टॅग या ठिकाणी प्राप्त झाला आहे? तर गुजरात राज्यामधील हा चिकू आहे मित्रांनो. योग्य उत्तर असणार आहे गुजरात. प्रश्न क्रमांक 139 आहे. भारतीय वायुसेनेचे उपप्रमुख कोण बनले आहेत? तर नर्मदेश्वर तिवारी हे उपप्रमुख म्हणून या ठिकाणी कामकाज पाहत आहेत. प्रश्न क्रमांक 140 असणार आहे आपला. भारतात पहिल्यांदा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी संस्था कोठे स्थापन होणार आहे? तर मुंबई या ठिकाणी स्थापन होणार आहे. प्रश्न क्रमांक 141 आहे. कोणता देश सौर ऊर्जेपासून अंतराळात वीज निर्माण करणार आहे? तर जपान हा देश करणार आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 142 आहे. चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज रंकारेड्डी यांना मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असून ते कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? तर बॅडमिंटन या खेळाशी संबंधित आहेत. प्रश्न क्रमांक 143 आहे. महाराष्ट्र सरकारने सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक भवन आणि संग्रहालय उभारण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर हे कोठे उभारलं जाणार आहे? तर मुंबई या ठिकाणी उभारलं जाणार आहे. योग्य उत्तर आहे मुंबई.
प्रश्न क्रमांक 144 आहे, सुप्रीम कोर्टाने 2025 मध्ये कोणत्या अधिकाराला मूलभूत हक्क म्हणून या ठिकाणी घोषित केलेले आहे? हे आपल्याला IMP मध्ये प्रश्न घ्यायचा आहे. डिजिटल ॲक्सेस याला मूलभूत हक्क म्हणून या ठिकाणी सुप्रीम कोर्टानं 2025 मध्ये घोषित केलेला आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 145 आहे, सतलज नदीच्या पाणी वाटपावरून कोणत्या 2 राज्यांमध्ये वाद चालू आहे? तर पंजाब आणि हरियाणा या 2 राज्यामध्ये वाद चालू असलेला आपल्याला पाहायला मिळतं. प्रश्न क्रमांक 146 आहे, त्रिशूर पूरम त्योहार कोणत्या राज्यामध्ये साजरा करण्यात येतो? तर केरळ या राज्यामध्ये हा त्योहार साजरा करण्यात येतो. प्रश्न क्रमांक 147 आहे, भारतीय लष्कराने पाकिस्तान विरुद्ध कोणते ऑपरेशन केलेले आहे? तर ऑपरेशन सिंदूर हे पाकिस्तान विरुद्ध राबवण्यात आलं होतं मित्रांनो. जो काही काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला झाला होता, या हल्ल्याचा कुठेतरी बदला आणि दहशतवाद्याचे जे मूळ ठिकाणे आहेत हे नष्ट करण्यासाठी भारताने ऑपरेशन सिंदूर यावेळी राबवण्यात आलं होतं. याच्यानंतर मित्रांनो, ऑपरेशन सिंदूर विषयीची माहिती तुम्हाला घ्यायची आहे. ऑपरेशन सिंदूरवर बरेच प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. 1 ते 2 प्रश्न ऑपरेशन सिंदूरबद्दल तुम्हाला नक्कीच विचारले जातील. सोबतच भारत पाकिस्तानमध्ये झालेल्या या काही दिवसापूर्वीच्या तणाव जो असेल, जे काही युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाली होती, त्याच्यावर आधारित प्रश्न जे आहेत ते परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. तर ऑपरेशन सिंदूरवरील एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपण चॅनलवर अपलोड केलेला आहे. वर तुम्हाला आय बटनला हा जो व्हिडिओ आहे हा मिळून जाईल किंवा डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक तुम्हाला अवेलेबल करून देईल मी. तोही व्हिडिओ पहा, कारण 1 ते 2 मार्कासाठी तुम्हाला महत्त्वाचा व्हिडिओ या ठिकाणी तो ठरू शकतो. प्रश्न क्रमांक 148 आहे, महाराष्ट्र राज्य सरकारची मंत्रिमंडळाची बैठक पहिल्यांदा कोणत्या खेडेगावामध्ये पार पडली? तर चौंडी या खेडेगावामध्ये पार पडलेली आहे. आणि बघा मित्रांनो, हे खेडेगाव कोणाचं आहे? चौंडी हे जे खेडेगाव आहे अहिल्यादेवी होळकर यांचं जन्मगाव आहे. त्यामुळे चौंडी या गावी महाराष्ट्र सरकारची या ठिकाणी बैठक संपन्न झालेली आहे. प्रश्न क्रमांक 149 असणार आहे, यशवंतराव चव्हाण पंचायत राज अभियान पुरस्काराअंतर्गत महाराष्ट्रातील कोणत्या जिल्हा परिषदेला प्रथम पुरस्कार या ठिकाणी मिळाला आहे? तर वर्धा या जिल्हा परिषदेला प्रथम पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलेलं आहे. योग्य उत्तर आहे वर्धा. प्रश्न क्रमांक 150 आहे, संसदेच्या लोकलेखा समितीच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? योग्य उत्तर आहे KC वेणुगोपाल यांची नियुक्ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 151 आहे, ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या किती साईटवर एअर स्ट्राईक केली होती? ते एकूण 9 ठिकाणांवर भारताने एअर स्ट्राईक केलेली होती. प्रश्न क्रमांक 152 आहे, मुख्यमंत्री सुपोषण योजना कोणत्या राज्याने सुरू केलेली आहे? तर उत्तर प्रदेश या राज्याने मित्रांनो ही जी योजना आहे ती सुरू केलेली आहे. त्यानंतर मित्रांनो, प्रश्न क्रमांक 153 आहे, भारताचा पहिला AI आधारित डाटा सेंटर पार्क कोठे स्थापन करण्यात येत आहे? उत्तर आहे रायपूर या ठिकाणी. प्रश्न क्रमांक 54 आहे, महाराष्ट्र साहित्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार कोणाला जाहीर झाला? योग्य उत्तर आहे लक्ष्मण गायकवाड यांना. प्रश्न क्रमांक 155 आहे, सांगरी शेंगाला GI टॅग प्राप्त झाले आहे, ते कोणत्या राज्याशी संबंधित आहेत? तर योग्य उत्तर आहे राजस्थान या राज्याशी संबंधित आहेत. प्रश्न क्रमांक 156 आहे, भारताने कोणत्या देशाची चंद्रयान-5 ल्युपेक्स ही संयुक्त मोहीम चंद्रावर पाण्याचा शोध घेणार आहे? तर भारत आणि जपानची जी चंद्रयान-5 मोहीम आहे ही पाण्याचा शोध घेणार आहे चंद्रावर. प्रश्न पुढचा आहे आपला, महाराष्ट्र कोणत्या राज्यात तापी खोरे पुनर्भरण प्रकल्पासाठी सामंजस्य करार करण्यात आला आहे? महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश राज्यादरम्यान हा जो सामंजस्य करार आहे तो या ठिकाणी करण्यात आलेला आहे. योग्य उत्तर आहे मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र. प्रश्न क्रमांक 158 आहे, कोणत्या राज्यात ब्रह्मोस क्षेपणास्त्र निर्मिती कारखान्याचे उद्घाटन करण्यात आले आहे? योग्य उत्तर आहे उत्तर प्रदेश या राज्यामध्ये. यानंतर प्रश्न क्रमांक 158 आहे, जनता की कहाणी मेरी आत्मकथा हे बुक कोणी लिहिले आहे? योग्य उत्तर आहे बंडारू दत्तात्रेय यांनी हे पुस्तक जे आहे लिहिलेलं आहे.
प्रश्न क्रमांक 159 आहे, चीनमध्ये जगातील सर्वात उंच बांध बांधण्यात येत असून त्याची उंची किती मीटर आहे? तर 315 मीटर. 315 मीटर एवढी या बांधाची उंची असलेली आपल्याला पाहायला मिळते, या डॅमची उंची असलेली पाहायला मिळते. प्रश्न क्रमांक 160 आहे, नॅरेटिव्ज ऑफ द बॅच अ जज स्पीक बुक हे कोणी लिहिलेले आहे? योग्य उत्तर आहे NV रमना यांनी हे बुक लिहिलेले आहे. प्रश्न क्रमांक 161 आहे, UPSCच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर अजय कुमार यांची नियुक्ती UPSCच्या अध्यक्षपदी या ठिकाणी करण्यात आलेली आहे. प्रश्न महत्त्वाचा आहे, याला तुम्ही IMP मध्ये पण ठेवू शकता. जर IBPSनी एखाद्या वेळेस हा प्रश्न तुम्हाला IBPS विचारू पण शकतं. यानंतर मित्रांनो प्रश्न क्रमांक 162 आहे, सेफ हार्बर रूल कशाशी संबंधित आहे? तर ऑनलाईन प्लॅटफॉर्मशी संबंधित असलेलं हे सेफ हार्बर रूल असलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. प्रश्न क्रमांक 163 आहे, न्यायाधीश भूषण गवई यांची देशाचे कितवे सरन्यायाधीश म्हणून या ठिकाणी यांनी शपथ घेतलेली आहे? तर देशाचे 52वे सरन्यायाधीश म्हणून या ठिकाणी यांनी शपथ घेतलेली आहे. यानंतर मित्रांनो याच्यावर अजून एक प्रश्न विचारू शकतात तुम्हाला की देशाचे 52वे सरन्यायाधीश म्हणून कोणी या ठिकाणी शपथ घेतलेली आहे? तर भूषण गवई यांनी घेतलेली आहे. तर 2-3 प्रकारे हा एकच प्रश्न तुम्हाला या ठिकाणी परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. प्रश्न क्रमांक 164 आहे, बलुचिस्तान या प्रांताने कोणत्या देशापासून स्वतंत्र झाले असं घोषित केलं आहे? तर पाकिस्तान या देशापासून स्वतंत्र झालो असं या ठिकाणी बलुचिस्ताननं घोषित केलेलं आहे. प्रश्न क्रमांक 165 आहे, 23 ते 28 मे दरम्यान येणाऱ्या संभाव्य चक्रीवादळाला शक्ती हे नाव कोणत्या देशाने दिले होते? या ठिकाणी होते म्हणू शकतो आपण मित्रांनो. हे जे चक्रीवादळ आहे हे येऊन गेलेलं आहे, तर श्रीलंका या देशाने या चक्रीवादळाला शक्ती हे नाव या ठिकाणी दिलेलं आहे. योग्य उत्तर आहे श्रीलंका. प्रश्न क्रमांक 166 आहे, देशात यंदा कोणत्या राज्यात सर्वाधिक साखरेचं उत्पादन झालं आहे? तर उत्तर प्रदेश या राज्यामध्ये यावर्षी सर्वाधिक जास्त साखरेचं उत्पादन झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. प्रश्न क्रमांक 167 आहे, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी जगद्गुरू रामभद्राचार्य यांना 58वा ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान केला असून ते कोणत्या विषयाचे गाडे अभ्यासक होते? तर संस्कृत या विषयाचे गाडे अभ्यासक आहेत. संस्कृतवर त्यांनी अनेक ग्रंथ पण या ठिकाणी लिहिलेले आहेत. त्यांच्या याच योगदानासाठी यांना द्रौपदी मुर्मू यांच्याकडून ज्ञानपीठ पुरस्कार या ठिकाणी प्रदान करण्यात आलेला आहे. IMP प्रश्नामध्ये आपल्याला हा जो प्रश्न आहे हा प्रश्न या ठिकाणी ठेवायचा आहे. 58वा ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे असाही प्रश्न तुम्हाला या परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. तर जगद्गुरू रामभद्राचार्य यांना 58वा ज्ञानपीठ पुरस्कार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते या ठिकाणी देण्यात आलेला आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 168 असणार आहे आपला, वर्ल्ड टेलिकम्युनिकेशन अँड इन्फॉर्मेशन सोसायटी डे कधी साजरा करण्यात येतो? तर 17 मेला हा दिवस साजरा करण्यात येतो. यानंतर प्रश्न क्रमांक 169 आहे आपला, WHOने कोणत्या देशाला पोलिओग्रस्त देश या ठिकाणी घोषित केले आहे? तर पापुआ न्यू गिनी या देशाला पोलिओग्रस्त असलेला देश या ठिकाणी WHOनं जाहीर केलेला आहे. तर WHOचं तुम्हाला या ठिकाणी बऱ्याच परीक्षेमध्ये फुल फॉर्म विचारला जातो. तर WHOचा फुल फॉर्म आहे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने पापुआ न्यू गिनीला पोलिओग्रस्त देश या ठिकाणी घोषित केलेले आहे. याचं लॉंग फॉर्म लक्षात ठेवा, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. प्रश्न क्रमांक 170 आहे, न्यू कॅलेडोनिया द्वीप कोणत्या देशातून स्वतंत्र होण्याची मागणी करत आहे? तर हा देश बघा मित्रांनो फ्रान्समधून वेगळं होण्याची मागणी करत आहे. योग्य उत्तर आहे फ्रान्स. प्रश्न क्रमांक 171 आहे, 2025 मध्ये पहिल्या खेलो इंडिया बीच गेम्सचे आयोजन कोठे करण्यात येणार आहे? तर दमण आणि दीवला हे आयोजन या ठिकाणी करण्यात येणार आहे. प्रश्न क्रमांक 172 आहे आपला, JN1 व्हेरियंट कोणत्या रोगाचे नवीन रूप आहे? तर हे कोविडचं नवीन रूप असलेलं आपल्याला पाहायला मिळतो. आता सध्या कोविडचं परत रुग्ण चालू झाले होते, तर हा जो व्हेरियंट होता JN1 हा व्हेरियंट कोविडचा या ठिकाणी असलेला आपल्याला पाहायला मिळतो. प्रश्न IMP मध्ये आपल्याला ठेवायचा आहे, यावर तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो.
किंवा असाही प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो की कोविड-19चा नवीन व्हेरियंट कोणता आहे, असाही प्रश्न परीक्षेमध्ये तुम्हाला विचारला जाऊ शकतो. मित्रांनो, प्रश्न क्रमांक 173 आहे, भारताला WHO ने कोणत्या रोगाचे समूळ नष्ट केल्याबद्दल प्रमाणपत्र या ठिकाणी दिलेलं आहे. तर ट्रेकोमा हा रोग समूळ नष्ट केल्याबद्दल WHO ने भारताला प्रमाणपत्र सर्टिफिकेट या ठिकाणी दिलेलं आहे. प्रश्न क्रमांक 174 आहे आपला, खालीलपैकी कोणत्या भारतीय लेखिकेला आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्काराने गौरवण्यात आलेलं आहे. तर बानू मुस्ताक यांना आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्काराने या ठिकाणी गौरवण्यात आलेला आहे. प्रश्न हा IMP मध्ये आपल्याला घ्यायचा आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 175 आहे, भारताने चहा निर्यातीत जागतिक क्रमवारीत कितवे स्थान मिळवले आहे. तर 3रे स्थान या ठिकाणी मिळवलेलं आहे. 3ऱ्या क्रमांकाचा देश भारत हा ठरलेला आहे. प्रश्न क्रमांक 176 आहे, राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार राज्याच्या मुख्य न्यायाधीश पदाची नियुक्ती केली जाते. तर कलम 217 नुसार मुख्य न्यायाधीश पदाची या ठिकाणी नियुक्ती केली जाते. प्रश्न क्रमांक 177 आहे, भारताचे पूर्ण साक्षर राज्य कोणते ठरले आहे. तर मिझोरम हे भारताचे पूर्ण साक्षर राज्य ठरलेले आहे. प्रश्न क्रमांक 178 आहे आपला, भारत देश जगातील कितवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असणारा देश बनला आहे. योग्य उत्तर आहे 4थी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असणारा भारत हा जगातील 4था देश ठरलेला आहे. प्रश्न क्रमांक 179 आहे, ब्रिक्सच्या न्यू डेव्हलपमेंट बँकचा नवीन सदस्य कोणता देश आहे. तर अल्जेरिया हा ब्रिक्सच्या न्यू डेव्हलपमेंट बँकचा नवीन सदस्य म्हणून या ठिकाणी जॉईन झालेला आहे. प्रश्न क्रमांक 180 आहे, सुप्रीम कोर्टाने महिलांच्या कोणत्या अधिकाराला मूलभूत हक्क म्हणून मान्य केलेले आहे. तर मातृत्वाच्या हक्काला सुप्रीम कोर्टाने मूलभूत हक्क म्हणून या ठिकाणी मान्य केलेला आहे. हा जो प्रश्न आहे आपल्याला IMP मध्ये या ठिकाणी ठेवायचा आहे. प्रश्न क्रमांक 181 आहे, द डेअरी ऑफ क्रिकेटर्स वाईफ बुक कोणी लिहिलेले आहे. तर पूजा पुजारा यांनी हे बुक लिहिलेले आहे, चेतेश्वर पुजारा यांच्या पत्नी. प्रश्न क्रमांक 182 आहे, भारताने आयुर्वेदाला जागतिक स्तरावर पोहोचवण्यासाठी कोणासोबत करार केला आहे. तर WHO सोबत या ठिकाणी करार केलेला आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन सोबत या ठिकाणी करार केलेला आहे. प्रश्न क्रमांक 183 आहे, आशियाई शिखर संमेलन 2025 कोठे आयोजित करण्यात आले होते. योग्य उत्तर आहे मलेशिया या देशामध्ये. प्रश्न क्रमांक 184 आहे आपला, केंद्र सरकारने एमका प्रोग्रामला मंजुरी दिली असून त्याचे पूर्ण नाव काय आहे. योग्य उत्तर आहे ॲडव्हान्स मीडियम कॉम्बॅट एअरक्राफ्ट असं या एअरक्राफ्टचे असं या विमानाचं नाव आहे. प्रश्न क्रमांक 185 आहे, कॅनडा इंडिया फाउंडेशनद्वारा कोणाला ग्लोबल इंडियन ऑफ द इयर अवॉर्डने सन्मानित करण्यात आलेले आहे. तर सद्गुरू यांना या अवॉर्डने सन्मानित करण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 186 आहे, देशातील पहिले कृषी हॅकेथॉन कोठे आयोजित करण्यात आले आहे. तर पुणे या ठिकाणी हे आयोजन करण्यात आलेलं आहे. प्रश्न क्रमांक 187 आहे, 72व्या मिस वर्ल्ड 2025चं आयोजन कोठे करण्यात आले आहे. योग्य उत्तर आहे हैदराबाद या ठिकाणी. प्रश्न क्रमांक 188 आहे, खालीलपैकी कोण भारतातील सर्वात कमी वयाचा जगातील सर्वात उंच 7 पर्वत चढणारा व्यक्ती ठरला आहे. योग्य उत्तर आहे विश्वनाथन कार्तिकेयन. यानंतर प्रश्न आपला पुढचा आहे, देशातील सर्वात मोठा हरित हायड्रोजन प्रकल्प कोणत्या राज्यात होत आहे. तर हरियाणा या राज्यामध्ये हा हरित हायड्रोजन प्रकल्प होत आहे. प्रश्न क्रमांक 190 आहे, नोमॅडिक एलिफंट सैन्य अभ्यास भारत आणि कोणत्या देशात आयोजित करण्यात आलेला आहे. तर भारत आणि मंगोलिया या 2 देशादरम्यान हा सैन्य अभ्यास आयोजित करण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 191 आहे, ग्लोबल ॲन्युअल टू डिकेडेल क्लायमेट अपडेट रिपोर्ट कोणाद्वारे जारी करण्यात आला आहे. योग्य उत्तर आहे WMO द्वारे जारी करण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 192 आहे, भारतातील दुसरे 100% साक्षर राज्य कोणते. तर गोवा हे भारतातील दुसऱ्या क्रमांकाचं 100% साक्षर असलेलं या ठिकाणी राज्य ठरलेलं आहे.
प्रश्न क्रमांक 193 असणार आहे आपला, देशातील सौर ऊर्जेवर चालणारा पहिला जिल्हा कोणता बनला आहे? तर दीव हा पहिला जिल्हा बनलेला आहे पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारा. प्रश्न क्रमांक 194 आहे, युनायटेड नेशन टुरिझमची पहिली महिला महासचिव म्हणून कोणाची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर शेख नासिर अल नौवैस यांची नियुक्ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 195 आहे, 80व्या संयुक्त राष्ट्र महासभेच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झालेली आहे? तर ॲनलेना यांची या ठिकाणी निवड झालेली आहे. प्रश्न क्रमांक 196 आहे, पहिला आंतरराष्ट्रीय हिमनदी संरक्षण संमेलन 2025 कोठे आयोजित करण्यात आलेलं आहे? तर तजाकिस्तान या देशामध्ये हे आयोजन करण्यात आलेलं आहे. प्रश्न क्रमांक पुढचा आहे आपला, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी 6 जून रोजी जगातील सर्वात उंच पुलाचे उद्घाटन करणार असून तो कोणत्या नदीवर बांधला गेला आहे? योग्य उत्तर आहे चिनाब या नदीवर हा पूल बांधण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 198 आहे, वर्ल्ड अँटी डोपिंग एजन्सीच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर विटोल्ड बांका यांची नियुक्ती या वर्ल्ड अँटी डोपिंग एजन्सीच्या अध्यक्षपदी या ठिकाणी करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 212 आहे आपला, आंतरराष्ट्रीय प्रशासकीय विज्ञान संस्थेच्या अध्यक्षपदी कोणत्या देशाची निवड या ठिकाणी करण्यात आली आहे? तर भारताची निवड या ठिकाणी करण्यात आलेली आहे. योग्य उत्तर आहे भारत. प्रश्न क्रमांक 201 आहे आपला, स्पेन देशाच्या सर्वात प्रतिष्ठित प्रिन्सेस ऑफ ॲस्ट्रोरिस अवॉर्ड 2025 कोणाला प्रदान करण्यात आला आहे? तर सेरेना विल्यम्स यांना हा अवॉर्ड प्रदान करण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 202 आहे, जागतिक पर्यावरण दिन कधी साजरा करण्यात येतो? योग्य उत्तर आहे 5 जूनला जागतिक पर्यावरण दिन या ठिकाणी साजरा करण्यात येत असतो. प्रश्न क्रमांक 204 आहे, नुकताच कोणत्या राज्यातील खिचर आणि मेनार वेटलँडचा रामसर स्थळाच्या यादीत समावेश झालेला आहे? तर राजस्थान या राज्यामधील. प्रश्न क्रमांक 205 आहे आपला, लडाख राजभाषा अधिनियमन 2025 नुसार कोणत्या भाषांना ऑफिशियल लँग्वेज म्हणून या ठिकाणी मान्यता देण्यात आलेली आहे? तर भोटी आणि फुर्गी या 2 भाषांना या ठिकाणी अधिकृत भाषा म्हणून मान्यता देण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 106 आहे, महाराष्ट्रात सर्वाधिक लांबीचा बोगदा समृद्धी महामार्गावर कोणत्या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे? तर इगतपुरी ते कसारा या 2 शहरांच्या दरम्यान हा जो समृद्धी महामार्गावर बोगदा आहे हा बोगदा उभारण्यात आलेला आहे. याची रुंदी जर आपण पाहिलं तर 7.78 मीटर एवढी असलेली आपल्याला पाहायला मिळते. प्रश्न क्रमांक 207 आहे, ग्रेटर फ्लोमिंग अभयारण्य कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आले आहे? तर तमिळनाडू या राज्यामध्ये हे अभयारण्य स्थापन करण्यात आलेलं आहे. प्रश्न क्रमांक 208 आहे आपला, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जम्मू आणि काश्मीरमधील कोणत्या जिल्ह्यात जगातील सर्वात उंच पुलाचे उद्घाटन झालेले आहे? तर रियासी या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 209 आहे, कोणत्या राज्यातील रोहिणी ग्रामपंचायतीला राष्ट्रीय ई गव्हर्नन्स पुरस्कार 2025 अंतर्गत सुवर्ण पदक देण्यात आलेला आहे? योग्य उत्तर आहे महाराष्ट्र. प्रश्न क्रमांक 210 आहे आपला, कोणते शहर भारताची बिबट्याची राजधानी बनलेलं आहे? योग्य उत्तर आहे बेंगलोर. प्रश्न क्रमांक 211 आहे, विद्युत वनीकरण कार्यक्रम कोणत्या राज्याने सुरू केला आहे? योग्य उत्तर आहे केरळ या राज्याने. प्रश्न क्रमांक 212 आहे, जागतिक बालकामगार विरोधी दिन कधी साजरा केला जातो? योग्य उत्तर आहे 12 जून रोजी. प्रश्न क्रमांक 213 आहे, कोणता देश 2026 फिफा विश्वचषकासाठी पात्र ठरला आहे? तर ब्राझील हा देश. प्रश्न क्रमांक 214 आहे, या ठिकाणी INS गुलदार या निवृत्त युद्धनौकेचे पाण्याखालील संग्रहालय कोठे निर्माण करण्यात येणार आहे? योग्य उत्तर असणार आहे आपलं सिंधुदुर्ग या ठिकाणी. प्रश्न क्रमांक पुढचा आहे आपला, कोणत्या कंपनीचे बोईंग 787 ड्रीमलायनर विमानाचा अहमदाबाद येथे अपघात झालेला आहे? तर एअर इंडिया कंपनीचं हे विमान होतं. कोणत्या कंपनीनं बनवलं होतं? तर बोईंग कंपनीनं हे विमान बनवलेलं होतं. विमानाचा नंबर जर पाहिलं कोणतं विमान होतं हे जर पाहिलं तर 787 ड्रीमलायनर हे विमान होतं, ज्याचा अपघात अहमदाबाद येथे झालेला आहे. तर याच्यावर आपण एक विशेष वेगळा व्हिडिओ बनवलेला आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या ठिकाणी मिळून जाईल.
या मुद्द्यावर आधारित 1 ते 2 प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. या अपघातामध्ये एकमेव बचावणारा व्यक्ती कोण होता, एकूण किती व्यक्तींचा मृत्यू झालेला होता आणि काय कारण होतं, या संबंधीतील सर्व माहिती आपण त्या व्हिडिओमध्ये कव्हर केलेली आहे. सोबतच वर आय बटनमध्ये पण तुम्हाला या व्हिडिओची लिंक पाहायला मिळेल. यानंतर मित्रांनो, प्रश्न क्रमांक आपला पुढचा आहे. जागतिक लिंगभेद निर्देशांक 2025 मध्ये भारत 148 देशांच्या यादीत कितव्या क्रमांकावर आहे, तर 131व्या क्रमांकावर आहे. प्रश्न क्रमांक 217 आहे. भारत आणि कोणत्या देशाचा विशेष दलांना संयुक्त लष्करी सराव टायगर क्लॉ 2025 पार पडला आहे, तर भारत आणि अमेरिका. यानंतर प्रश्न क्रमांक 218 आहे. कोणत्या भारतीय वंशाच्या व्यक्तीची अमेरिकन मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे? योग्य उत्तर असणार आहे श्रीनिवास मुकम्मला यांची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 219 आहे. भारत आणि कोणत्या देशात शक्ती सैन्य अभ्यास आयोजित करण्यात येतो, तर भारत आणि फ्रान्स या 2 देशाच्या दरम्यान शक्ती हा युद्धाभ्यास आयोजित करण्यात येत असतो. प्रश्न क्रमांक 220 आहे. 3rd युनायटेड नेशन ओशियन कॉन्फरन्स 2025चे आयोजन कोठे करण्यात आले आहे? योग्य उत्तर आहे फ्रान्स या देशामध्ये. प्रश्न क्रमांक 221 आहे. ओजोफेनीला GI टॅग प्रदान करण्यात आला आहे. हे पेय कोणत्या राज्याशी संबंधित आहे, तर गोवा या राज्याशी हे पेय संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 222 आहे. भारताचा पहिला विचार करणारा उपग्रह कोणी विकसित केला, तर हा जो उपग्रह आहे DRDO कडून विकसित करण्यात आलेला आहे. या उपग्रहाचं नाव आहे टेक मी टू स्पेस. या उपग्रहाचं नाव काय आहे? टेक मी टू स्पेस. यानंतर प्रश्न क्रमांक 223 आहे. मँगो मॅन पद्मश्री पुरस्काराने सन्मानित कलीमुल्लाह खान यांनी विकसित केलेल्या आंब्याच्या जातीला कोणत्या नेत्याचे नाव देण्यात आलेले आहे, तर राजनाथ सिंग यांचं त्याला नाव देण्यात आलेलं आहे. प्रश्न क्रमांक 224 आहे. इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन इलेक्ट्रॉल इंटिग्रिटीचे आयोजन कोठे करण्यात आले आहे, तर स्वीडन या देशामध्ये हे आयोजन करण्यात आलेलं आहे. प्रश्न क्रमांक 225 आहे. भारताचा पहिला वंदे भारत मेंटेनन्स डेपो कोठे बनवण्यात येत आहे, तर जोधपूर या ठिकाणी हा डेपो बनवण्यात येत आहे. प्रश्न क्रमांक 226 आहे. कोणत्या संस्थेने प्रोजेक्ट विष्णू अंतर्गत ET-LDH-CM मिसाईल विकसित केले आहे, तर DRDOने हे मिसाईल विकसित केलेलं आहे. प्रश्न क्रमांक 227 आहे. राष्ट्रपतीच्या ADC बनणाऱ्या पहिल्या महिला नौदल अधिकारी कोण आहेत, तर यशस्वी सोळंकी या आहेत. यानंतर प्रश्न क्रमांक 228 आहे. महाराष्ट्र सरकारतर्फे घेण्यात येणारे 4थे विश्व मराठी साहित्य संमेलन कोठे होणार आहे, तर नाशिक या ठिकाणी हे संमेलन होणार आहे. प्रश्न क्रमांक 229 आहे. आंतरराष्ट्रीय विद्यापीठांचे भारतातील पहिले शैक्षणिक हब कोठे स्थापन होत आहे, तर नवी मुंबई या ठिकाणी स्थापन होत आहे. प्रश्न क्रमांक 230 आहे. युनेस्कोच्या क्रिएटिव्ह सिटी ऑफ गॅस्ट्रॉनॉमीसाठी भारतातील कोणत्या शहराला नामांकित करण्यात आलेलं आहे, तर लखनौ या शहराला नामांकित या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. प्रश्न क्रमांक पुढचा आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचे विजेतेपदक या ठिकाणी कोण पटकावलं आहे, तर दक्षिण आफ्रिका या ठिकाणी विजेता ठरलेला आहे. तो उपविजेता हा ऑस्ट्रेलिया या ठिकाणी राहिलेला आहे. प्रश्न क्रमांक 232 आहे. कोणत्या दिवशी महाराष्ट्र शासनाने शुद्ध देशी गोवंश संवर्धन दिन साजरा करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे, तर 22 जुलै या दिवशी. योग्य उत्तर आहे 22 जुलै. प्रश्न क्रमांक 233 आहे आपला. प्रसिद्ध शास्त्रीय नृत्यांगना सोनल मानसिंग यांच्या कोणत्या राज्याच्या श्रीमंत शंकरदेव पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे, तर आसाम या राज्याचा. प्रश्न क्रमांक 234 आहे. 2024 मध्ये कोणत्या देशातून भारतात सर्वाधिक जास्त पर्यटक आले आहेत, तर अमेरिका या देशामधून. प्रश्न क्रमांक 235 आहे. इस्रायल देशाविरुद्ध कोणत्या देशाने ऑपरेशन टू प्रॉमिस 3 सुरू केलेले आहे, तर इराण या देशाने. प्रश्न क्रमांक 236 आहे. भारताच्या GDP मध्ये
पर्यटन क्षेत्राचा वाटा किती टक्क्यापर्यंत जाण्याचा अंदाज आहे? तर एकूण 7% जाण्याचा या ठिकाणी अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. योग्य उत्तर आहे 7%. प्रश्न क्रमांक 237 आहे आपला. रोटेक्स युरो ट्रॉफी 2025 मध्ये पहिल्या 10 मध्ये समावेश होणारी पहिली भारतीय महिला ड्रायव्हर कोण? तर अतिका मीर ही ठरलेली आहे. प्रश्न क्रमांक 237 आहे. ई स्पोर्ट वर्ल्ड कप 2025चा ग्लोबल ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे? तर रोनाल्डोची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आलेली आहे. क्रिस्टियानो रोनाल्डो फुटबॉलपटू. यानंतर प्रश्न क्रमांक 238 आहे. ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 स्पर्धेचा उपविजेता देश कोणता ठरला आहे? तर ऑस्ट्रेलिया हा देश उपविजेता ठरलेला आहे. ही जी टेस्ट मॅच होती कोठे खेळवली गेली होती? तर लॉर्ड्स या मैदानावर. यानंतर कुठल्या देशामध्ये? तर इंग्लंड या देशामध्ये. हा पण प्रश्न कदाचित विचारला जाऊ शकतो. यानंतर प्रश्न क्रमांक 239 असणार आहे. दक्षिण आशियाई स्पर्धेत अरुणाचल प्रदेशच्या हिलांग याचिकने कोणते पदक जिंकले आहे? तर सुवर्ण पदक या ठिकाणी यांनी जिंकलेलं आहे. प्रश्न क्रमांक 240 आहे. संयुक्त राष्ट्र आमसभेच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर आनालेना बेअरबॉक यांची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 241 आहे. प्रसिद्ध शास्त्रीय नृत्यांगना सोनल मानसिंग यांना कोणत्या राज्याचा श्रीमंत शंकरदेव पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे? तर योग्य उत्तर आहे आसाम या राज्याचा. प्रश्न क्रमांक 242 आहे. ओजी फेनीला GI टॅग प्रदान करण्यात आला आहे. हे पेय कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर योग्य उत्तर आहे गोवा या राज्याशी संबंधित असलेलं हे पेय आहे. प्रश्न क्रमांक 243 आहे. रोटेक्स युरो ट्रॉफी 2025 स्पर्धेत टॉप 10 मध्ये स्थान मिळवणारी पहिली भारतीय महिला कोण ठरलेली आहे किंवा आशियाई महिला कोण ठरली आहे? तर अतिका मीर ही ठरलेली आहे. प्रश्न क्रमांक 244 आहे. महाराष्ट्रात कोणता दिवस शुद्ध देशी गोवंश जतन व संवर्धन दिन म्हणून साजरा केला जाणार आहे? तर 22 जुलै हा दिवस. प्रश्न क्रमांक 245 आहे. युद्धग्रस्त युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना भारतात आणण्यासाठी भारत सरकारने कोणते ऑपरेशन सुरू केले होते? तर ऑपरेशन गंगा या ठिकाणी सुरू केलेलं होतं. प्रश्न क्रमांक 246 आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सायप्रसच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मान करण्यात आलेला आहे. तर त्या पुरस्काराचं नाव या ठिकाणी विचारलेलं आहे. पुरस्काराचं नाव आहे ग्रँड क्रॉस ऑफ द अवॉर्ड ऑफ मॅरियोस असं या पुरस्काराचं नाव आहे. सायप्रसचा सर्वोच्च नागरी पुरस्कार या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 247 आहे आपला. 21 जून 2025 भव्य कवी संमेलन कोठे झाले आहे? तर लातूर या ठिकाणी झालेलं आहे. प्रश्न क्रमांक 248 आहे. 16व्या वित्त आयोगाच्या अंशकालीन सदस्यपदी नियुक्ती कोणाची करण्यात आलेली आहे? तर श्री T. रविशंकर यांची नियुक्ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे. उत्तर आहे श्री T. रविशंकर. प्रश्न क्रमांक 249 आहे. भारताच्या 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण ठरलेले आहेत? तर अरविंद पानगडिया हे 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष म्हणून कार्यभार पाहत आहेत. कार्यभार स्वीकारलेला आहे. आणि मित्रांनो, आजचा आपला शेवटचा 250वा प्रश्न असणार आहे. 2025ची G7 परिषद कोठे होणार आहे? योग्य उत्तर आहे कॅनडामधील कानास्कीस येथे ही जी परिषद आहे ही पार पडणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पण या परिषदेचं आमंत्रण आलेलं आहे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हेही उपस्थित राहणार आहेत. तर बघा मित्रांनो, नोंदणी विभागातील पदभरतीसाठी जेवढी काही महत्त्वाचे प्रश्न तुम्हाला येऊ शकतात असेच प्रश्न आपण काढले होते. एकूण 250 प्रश्न यामध्ये तुम्हाला दिलेले आहेत. हे सर्व प्रश्न अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत. याच्यापैकीच परीक्षेमध्ये तुम्हाला प्रश्न येणार आहेत. मागच्या 3 महिनेपर्यंतचे आपण सर्व प्रश्न कव्हर केलेले आहेत. जवळपास मार्च, एप्रिल, मे आणि जूनचे आजपर्यंतच्या सर्व चालू घडामोडी आपण या व्हिडिओमध्ये कव्हर केलेल्या आहेत. त्यामुळे तुम्हाला इतर कुठल्याही चालू घडामोडी बघायची गरज नाही पडणार. हा व्हिडिओ परीक्षेला जाण्याच्या आधी 2-3 वेळेस हा व्हिडिओ पाहून जावा, जेणेकरून येणाऱ्या परीक्षेमध्ये 100% तुम्हाला या व्हिडिओचा फायदा होणार आहे. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.